आता तुम्ही मल्टी मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट जेव्हा बोललं तर मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरमध्ये कोणते कोणते उपचार पद्धती अवेलेबल आहेत ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? नक्कीच. तर बऱ्याच पेशंट्समध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट ही कुठल्या कुठल्या प्रकारे केली जाते ह्याच्याबद्दलच माहिती नसते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कॅन्सर झालाय म्हणजे पहिल्यांदा तो काढून टाकला पाहिजे, मग ऑपरेशन हेच बऱ्याच लोकांना डोक्यात असतं. तर तसं नाहीये. म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट आज बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. एक ढोबळमानानं सांगायचं झालं तर 3 पद्धती आहेत. एक म्हणजे सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया, सर्वात महत्वाचा भाग आहे कॅन्सरच्या उपचारामधला. दुसरा तसाच महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सिस्टमिक ट्रीटमेंट, म्हणजे किमोथेरपी असेल किंवा इतर अनेक सिस्टमिक म्हणजे रक्ताद्वारे दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट असेल. आणि तिसरा महत्वाचा एक भाग आहे ट्रीटमेंटचा तो म्हणजे रेडिएशन. सो या 3 प्रकारच्या ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्याच्या योग्य वेळी योग्य सिक्वेन्समध्ये वापर करणे आणि जेणेकरून त्या पेशंट्सला त्याच्या कॅन्सरच्या टाईपनुसार त्याच्या स्टेजनुसार सर्वात जास्त प्रमाणात उपयोग करून देणे, जेणेकरून त्याची पुढची लॉन्जिव्हिटी त्याची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहील. ह्यालाच आपण म्हणतो मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंट. सो कुठल्या पेशंटला कुठली ट्रीटमेंट वापरायची यासाठी तुमच्या कॅन्सर तज्ज्ञ असतील किंवा तुमची जी काही टीम असेल कॅन्सर स्पेशलिस्ट त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. ओके. आता ज्या वेळेला आपण म्हटलं सर्जरी हे सगळ्यांना माहित आहे. सर्जरीमध्ये आपण ओपन सर्जरी किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी पोटामध्ये करतो, रोबोटिक सर्जरी, बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असतो. आणि तुम्ही जसं म्हटलं सर्जरी म्हटलं तर सगळं निघून जातो म्हणून हे पण एक गैरसमज असतो, असं नाहीये. हे पण तुम्ही क्लिअर केलं. आता ज्या वेळेला मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही काम करता, किमोथेरपी कॅन्सर बऱ्याच लोकांना भीती असते. कारण किमोथेरपी म्हणजे तो युजली काय असतो, एखादं जंगल आहे आणि बॉर्डरच्या एरियामध्ये टेरिस्ट जर का त्या जंगलामध्ये गेलं तर ते टेरिस्टला ढूंढून न मारता पूर्ण जंगलला आग लावतो, म्हणजे कार्पेट बंबार्डिंग आपण करतो. अशा प्रकारची एक कल्पना असतो कॅन्सरच्या पेशंटमध्ये किमोथेरपीची. तरी कॅन्सरमध्ये किमोथेरपी इतकं महत्वाचं घटक काय आहे आणि कसं तो काम करतं ह्याच्याबद्दल थोडं सांगता का? येस. तर हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला थोडं बेसिक गरजेचं आहे समजून घेणे, की आपण हे बघितलं की कॅन्सर म्हणजे काय, तर अनियंत्रित वाढ, पेशींची वाढ आणि रॅपिड ग्रोथ. आता ज्या पेशी जोरात वाढत आहेत म्हणजे अनियंत्रितपणे वाढत आहेत आणि त्याच्यामुळे ते इतर अवयवांमध्ये स्प्रेड होत आहेत, तर आपल्याला असे ट्रीटमेंट पाहिजे की जी रक्तातून जर काही पेशी फिरत असतील किंवा त्या स्प्रेड होत असतील तर त्या रक्तातूनच आपण त्यांना औषधं देऊन ज्या ठिकाणी त्या पेशींची अनियंत्रितपणे किंवा जोरात वाढ होत असेल त्या पेशींना मारलं जावं. सो किमोथेरपी ही अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे की केमिकल ट्रीटमेंट आहे की जे आपण रक्ताद्वारे देतो, काही केसेसमध्ये तोंडावाटे ओरल टॅबलेट्सनुसार देतो, की जिथं कुठे पेशी जोरात वाढत आहेत, अनकंट्रोल्ड रॅपिड डिव्हिजन ज्या सेल्सचं होत आहे त्या सेल्सला ते मारतात. मग तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे थोडं कार्पेट बॉम्बार्डिंग आहे, नाही असं नाही. सो पण इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ट्रीटमेंट मॉडॅलिटी, कारण आपल्याला ज्या वेळेला कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये सगळीकडे फिरतात ते हे समजत नाहीत की हा अवयव मला जायचा नाहीये, या अवयवामध्ये नाही जायचं की या अवयवामध्ये स्पेसिफिकली जायचंय, ते रक्ताद्वारे सगळीकडे जात आहेत. सो ज्या वेळेला त्या सेल्सला आपल्याला मारायचंय त्यावेळेला रक्ताद्वारे त्या सगळ्या सेल्सपर्यंत पोहोचायला लागतं आणि रक्त जे म्हणजे ब्लड जे आहे ते आपल्या सर्वच अवयवांमध्ये जातं, सर्वच सेल्समध्ये ते पोहोचतं. सो काही प्रमाणात इतर सेल्सवरती पण ते ज्या रॅपिड ग्रोईंग आहेत आपल्या शरीरामध्ये काही इतर पेशी देखील आहेत की ज्या वारंवार जोरात प्रमाणात वाढत असतात, जसं रक्ताचे सेल्स आहेत, ब्लड सेल्स असतात म्हणजे रेड ब्लड सेल्स आहेत, किंवा केस आहेत आपले की जे आपण जरी कट केले तरी आपल्याला माहिती आहे केस वाढतात, नेल्स आहेत, आपल्या शरीरातल्या तोंडातल्या लाळ ग्रंथी असतील किंवा आतल्या आतड्यातले लाइनिंग आहेत. सो या सर्व प्रकारचे जे वारंवार वाढत आहेत अशा सेल्सवरती देखील थोडा प्रमाणात इफेक्ट होतो. पण आपला मेन उद्देश जो आहे तो कॅन्सरच्या पेशींना मारण्याचा आहे की जो जास्त प्रमाणात किमोथेरपी सर्व्ह करते आणि म्हणूनच किमोचा फायदा होतो. ओके ओके. म्हणजे किमोथेरपी फास्ट वाढणारे सेल जे की कॅन्सर सेल आहेत त्यांच्यावर काम करतं. किमोथेरपी हा आपल्या ट्रीटमेंटमधला एक महत्वाचा घटक आहे, कारण जे डोळ्याला नाही दिसत आणि ते ऑर्गन म्हणजे एका ठिकाणी तयार झालं तर दुसरीकडे गेलेलं आहे त्याला पण जाऊन ते कार्पेट बंबार्डिंग करून ते क्लीन करतं. म्हणून किमोथेरपी खूप महत्वाचा घटक आहे म्हणून म्हणतो.